रात्रीच्या वातावरण अगदी शांत होतं. आकाशात ढग जमवलेलं, पण चंद्र मात्र त्यातून चमकत होता. अनिका खिडकीतून बसून समोरच्या आकाशाकडे पाहत होता. हातात तिच्या नवऱ्याच्या शेवटचं पत्र होतं. शब्द अजूनही ओलेच वाटत होते. "अनिका, माझं आयुष्य अल्प आहे, पण माझे प्रेम अनंत आहे." हे वाक्य वाचतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू पाहू लागले. काही महिन्यापूर्वीच अनिका संसार सुरू झाला होता. स्वप्न रंगायला सुरुवात केली होती, पण नेहमी हीच तिच्या स्वप्नाला रंग हरवून ला गेला होता. तो एक अपघात ज्यात तिचा प्रियकर, तिचा संसार, तिचं आयुष्यच हरवून गेलं. अनिकाचा अजूनही विश्वास बसत नव्हता की तिचं हसत-खेळत आयुष्य इतक्या लवकर उद्ध्वस्त झालं. ती दररोज रात्री त्याचे पत्र वाचत असे, कारण त्यातच तिने दंड होतं. त्यातील शेवटची ओळ मात्र तिच्या जीवाला नवी जखम देत असे. "तू माझ्याशिवाय जगली पाहिजेस, कारण तुझं आयुष्य अजून मोठं आहे." हे वाचून अनिकाला जाणवलं की त्याचा निरोप हा अंत नव्हता, तर त्याच्या जगण्याचा दिलेला नवा अर्थ होता. तिने अश्रू पुसले, मात्र पत्र काळजीपूर्वक दप्तरात ठेवले आणि ठरवलं की तो नाही, पण त्याचं स्वप्न मी जपणार. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून हरणारे अश्रू दुःखाचे नव्हते, तर नव्या निर्धाराचे होते.